Story, Birth and Childhood of Hanuman, Part 2. Day by day, as Hanuman was growing up, he became more mischievous. Hanuman had developed many tricks to tease the sages. Wait. दिवसेंदिवस हनुमान काय होत होते, मोठे होत होते, ग्रो होत होते आणि ते वेगवेगळ्या ट्रिक शोधून काढत होते. काय करायचं, टीज म्हणजे त्रास देणे किंवा चिडवणे. कोणाला? सेजेस म्हणजे ऋषीमुनी. Something he used to pick up someone's water jug. Other time he used to hide sages' clothes or hide leather seat on which sages used to sit. कधी कधी ते काय करायचे, कमंडलू चोरून न्यायचे, पळून न्यायचे. कधी कधी काय करायचे, कपडेच लपवून ठेवायचे. आणि कधी कधी काय करायचे, ज्याच्या लेदरवर म्हणजेच ज्याच्यावर सेजेस म्हणजे ऋषीमुनी बसून तपश्चर्या करतात ते त्यांचं आसन, चामड्याचं जे आसन असतं तेच पळून न्यायचे. He used to jump on the trees and enjoyed the anger of sages. ते काय करायचे, झाडांवर उड्या मारायचे आणि जे राग यायचा ऋषीमुनींना ते पाहून त्यांना आनंद व्हायचा, मजा वाटायची. When activities of Hanumana became intolerable to sages, one day all of them went to the parents of Hanumana and complained them about his misdeeds. मिसडीड्स म्हणजे त्यांचं जे बिहेवियर होतं चांगलं नव्हतं. जेव्हा त्यांच्या ह्या सगळ्या खोड्यांमुळे त्यांना त्रास व्हायला लागला, अति व्हायला लागल्या खोड्या, तेव्हा ते कोणाकडे गेले कंप्लेंट करायला ऋषीमुनी? हनुमानांच्या पॅरेंट्स, आई वडिलांकडे. Anjana and Kesari apologized to the sages and asked them to forgive Hanumana. अपोलोजाइज म्हणजे सॉरी बोलणे. अंजना आणि केसरी सॉरी बोलले ऋषीमुनींना आणि त्यांनी काय केले, क्षमा मागितली हनुमानाच्या तर्फे. लाऊडली बोल. Many a times Anjana persuaded Hanumana, dear son, you should not behave like this. बऱ्याच वेळा परस्युडेड म्हणजे मन वळवणे. बऱ्याचदा अंजना माता हनुमानांचं मन वळवायची आणि त्यांना सांगायची की असं मिसबिहेव करू नको, डोंट डू दिस. At that time Hanumana nodded to his parents, but Loudly. he forgot everything. म्हणजे सुरुवातीला ते हो म्हणायचे, मान हलवायचे आणि नंतर काय व्हायचं, सगळं विसरून जायचे जे त्यांच्या आईने सांगितलंय ते. One day he crossed his limits. A furious sage came to Hanuman's house and said to his parents, he has Loudly. uprooted the tree under which I was worshipping. म्हणजे एक दिवस राग आला, फ्युरियस म्हणजेच राग येणे. सेजेसला, एका ऋषींना राग आला आणि ते हनुमानाच्या घरी आले आणि त्यांच्या पॅरेंट्सला काय म्हणले, अप्रुटेड म्हणजेच ट्री अप्रुटेड म्हणजे उपटलं झाड त्यांनी, हनुमानांनी, ज्याच्या खाली ते ऋषी काय करत होते, बसले, वर्शिप म्हणजेच हे करत होते, प्रार्थना करत होते, तपश्चर्या करत होते. If he thinks himself the most powerful, then he will have to repent for it. म्हणजे जर ते स्वतःला खूप पॉवरफुल समजत असतील, कोण, हनुमान, तर त्यांना याच्या बदल्यात पे करावं लागेल. तर काय बोलले ऋषी, आय विल मेक हिम पॉवरलेस. मी त्यांना काय करणार, पॉवरलेस बनवणार. म्हणजे त्यांच्या सगळ्या शक्ती त्या ऋषीमुनींनी काढून घेतल्या. पुढे सांगितलं, अंजना प्लीडेड, प्लीज नॉट डू दिस. अंजना काय बोलली, माता अंजना प्लीज असं करू नका. आय प्रॉमिस यू दॅट ही विल नेव्हर कमिट एनी मिस्टेक फ्रॉम नाव ऑन. म्हणजे आतापासून ते कोणतीच मिस्टेक करणार नाही. आय विल मेक हिम अंडरस्टँड. मी त्याला सगळं काही समजून सांगेल. But sage refused to listen her. म्हणजे सेज ऋषीमुनींनी तिचं काहीच ऐकलं नाही अंजना मातेचं. तुला माहितीये का कर्सचा अर्थ काय, ही कर्स्ड म्हणजे शाप देणे. कर्स्ड म्हणजे He cursed Hanumana, you will forget all powers. You will forget all your powers. सगळे तुझ्या पॉवर, तुझे सगळे पॉवर्स तू विसरून जाशील ज्याच्यावर तुला गर्व आहे. यू प्राऊड ऑफ, असा शाप दिला. कर्स्ड म्हणजे रिमेंबर, कर्स्ड म्हणजे काय, शाप देणे.
You will not got your powers back unless someone will make you realize about it. म्हणजे तुला तेपर्यंत तुझ्या पॉवरच्या म्हणजे तुझ्या ज्या ताकद आहे, शक्ती आहे, त्यापर्यंत तुला समजणार नाही जेपर्यंत तुला त्याचा कोणीतरी रिअलाइज करून देत नाही. म्हणजे रिअलाइज म्हणजे जाणीव करून देत नाही. When Anjana felt very distressed, she inquired, how will any other person help in realizing his powers? म्हणजे दुसरा माणूस कसं काय त्याला मदत करेल त्याच्या पॉवर समजून घेण्यासाठी. मग सेजने काय सांगितलं The बघ. sage explains, I am having a perception म्हणजे that मला in future a हा. great war between the powers of God गॉड and नाहीये, evil will take place. पॉवर्स ऑफ गुड अँड इव्हिल. म्हणजे सेजने एक्सप्लेन केलं की फ्युचरमध्ये मला असं जाणीव होतंय, दिसतंय की फ्युचरमध्ये काय होणार आहे, मोठं वॉर होणार आहे. कोणामध्ये? पॉवर्स ऑफ गुड अँड इव्हिल म्हणजे चांगल्या गोष्टी आणि वाईट ह्याच्यामध्ये मोठं वॉर होणार आहे. During that war, someone will help him in realizing his powers. त्यावेळेस कोणीतरी त्याला हेल्प करणार त्याच्या पॉवर त्याला समजण्यासाठी की त्याच्याकडे एवढ्या साऱ्या शक्ती आहेत. From that day, behavior of Hanuman changed a lot. म्हणजे त्या दिवसापासून हनुमानांचं बिहेवियर खूप चेंज झालं, कारण त्यांच्या सगळ्या शक्ती काढून घेतल्या. ते एकदम सामान्य मुलासारखे झाले. He became calm and forgot his weakness. सगळं काही विसरून गेला. One day, Kesari called Hanumana and said, now you are grown up. आता We एक want दिवस you to become देर a... इज फुल स्टॉप नो देन वेट. एक दिवशी केसरी काय म्हटले हनुमानांना की आता तुम्ही मोठे झाला आहात, ग्रोन अप झाला आहात. वी वॉन्ट यू टू बिकेम अ सक्सेसफुल पर्सन. आम्हाला तुम्हाला एक चांगला सक्सेसफुल व्यक्ती झालेलं पाहायचंय. So you must acquire some knowledge. म्हणजे तुम्ही आता काही म्हणजे तुम्ही नॉलेज एक्वायर केलं पाहिजे असं ते म्हटले. Hanumana asked what I should do. मी काय करू केलं पाहिजे. Anjana told Hanumana, you will have to go to the sun god for attaining education and knowledge. अंजना माता काय म्हटली, तुम्हाला कोणाकडे जायला पाहिजे, सूर्यदेवांकडे जायला पाहिजे आणि त्यांच्याकडून तुम्हाला नॉलेज आणि एज्युकेशन मिळवायचंय. ही विल गाईड यू प्रॉपर. ते तुम्हाला गाईड करतील. As he said, Hanuman and went towards the abode of sun god. अबोर्ड म्हणजेच निवासस्थान. मग हनुमाना कुठे गेले? सूर्यदेवांच्या अबोर्ड म्हणजे निवासस्थानी, त्यांच्या घरी निवासस्थानी गेले. When sun god saw Hanuman approaching towards him, he got scared. म्हणजे जेव्हा हनुमानाला पाहिलं सूर्यदेवांनी त्यांच्याकडे येताना तर ते काय झाले? स्केर्ड झाले. का? कारण की लहानपणी हनुमानांनी त्यांना काय केलेलं? गिळलेलं, म्हणून ते घाबरले. On reaching there, तिथे पोहोचल्यावर Hanuman said with folded hands, My lord, now I am grown up. मग तिथे गेल्यावर हनुमान काय म्हटले सूर्यदेवांना की आता मी मोठा झालो आहे. I was ignorant when I tried to swallow you म्हणजे मी तेव्हा तुम्हाला गिळण्याचा प्रयत्न केलेला, त्यासाठी आता पुढे ते सॉरी म्हणतात बघ. I am sorry for my misbehavior. म्हणजे मी त्यावेळेस जे काही केलं माझं वागण्याबद्दल मी सॉरी बोलतोय. Now I want to acquire knowledge under your गायडन्स. नाव मला आता काय करायचंय? नॉलेज मिळवायचंय तुमच्याकडून. I will surely teach you. मग सूर्यदेव काय म्हणले? मी तुला नक्कीच शिकवेन. But you will have to learn attentively म्हणजे तुला एक चित्ताने लर्न करावं लागेल, शिकावं लागेल. सन गॉड रिप्लाइड. So sun god taught him all the skills. Taught म्हणजे teach the past tense say taught. All the skills, right paths
and made him perfect in every lesson of learning. मग सनदेवांनी काय केलं, त्यांना सगळ्या काही स्किल्स शिकवल्या, सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि त्यांना एकदम एक्सपर्ट बनवलं, परफेक्ट And बनवलं. completing education, Hanumana asked, "My Lord, you have taught me a lot in such a short time. मग हनुमाना काय म्हटले की तुम्ही मला एवढ्या कमी वेळात खूप काही शिकवले. Please tell me, what should I offer you?" प्लीज टेल मी, म्हणजे मी तुम्हाला काय देऊ शकतो गुरुदक्षिणा. At this, sun god said, "Hanumana, in Kishkinda kingdom, there lived two brothers, Bali and Sugriv. हा, मग सन काय म्हणले, सूर्यदेव काय म्हटले की हनुमाना, किष्किंदा राज्य आहे, किंगडम म्हणजे राज्य, तिथे कोण राहतंय, 2 भाऊ राहत आहेत, बाली आणि Sugriv. हा, तिथे तुला जायचंय. काय करायचंय, Sugriva is born of my blessing. हा, म्हणजे सुग्रीवा माझ्या आशीर्वादाने जन्मलेला आहे. I suggest you to develop an intimate friendship with Sugriva. मग देव काय म्हणले, सूर्यदेव, की तुला तिथे जायचंय आणि सुग्रीवा बरोबर चांगल्या प्रकारे अंतःकरणातून मैत्री करायची आहे. Go there and serve them with your wisdom and knowledge. हा, तिकडे जा आणि त्यांना तुझं नॉलेज आणि तुझं विजडम सगळं काही त्यांना दाखव. I will obey your replied. After that, Hanumana bade farewell to sun god and returned to his parents. म्हणजे हनुमानाने त्यांची आज्ञा मांडली यांची, सूर्यदेवांची, आणि ते परत कुठे आले, त्यांच्या घरी आले.